तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जीके क्वेश्चन्स आपण कव्हर करणार आहोत। सर्वांनी ज्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। 420 पेजेसचे पीडीएफ जे की नोंदणी मुद्रांक शुल्क भरती यासाठी अतिशय महत्त्वाचे असलेले आपण तयार केलेली आहे। सध्या हे पीडीएफ 199 मध्ये आपल्याला दिले जात आहे। जर हा सुपर क्लास पाहून घेतला तर नाहीतर आपल्याला हा 250 ते 300 रुपयाला पीडीएफ मिळेल। आता जोही विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी घेण्यासाठी 8208685624 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे। ही रिक्वेस्ट आहे, भरपूर कामे असल्या कारणास्तव कॉल रिसीव्ह केला जाऊ शकत नाही। आणि तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल विद्यार्थ्यांनो किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब तुम्ही नसेल केलेली लगेच करून घ्यायचं आहे। सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो। लगेच करून घ्या। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। प्रश्नात विचारलेला असं दिसतं आपल्याला की नोंदणी व मुद्रांक शुल्क जो विभाग आहे तो कोणाच्या अधिपत्याखाली येणारा विभाग आहे ते सांगायचं आहे। ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे शिक्षण विभाग, वन विभाग, महसूल विभाग किंवा या ठिकाणी रेल्वे विभाग। तर नोंदणी व मुद्रांक शुल्क हा जो विभाग आहे विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स क्रमांक 3 महसूल विभागाअंतर्गत किंवा अधिपत्याखाली येणारा एक विभाग आहे। दुसरा प्रश्न कव्हर करूया। यक्षगान लोकनृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याचा आहे? नृत्य प्रकाराचं नाव लक्षात घ्यायचे फक्त। यक्षगान हा तर तामिळनाडूचा आहे का, कर्नाटक, तेलंगणा किंवा आंध्र प्रदेश? तर ऑप्शन्स क्रमांक 2 कर्नाटक राज्याचा यक्षगान हा एक नृत्य प्रकार असलेला प्रसिद्ध लक्षात येतो। तिसरा प्रश्न असा आहे जैन प्रेक्षणीय चांभार लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे। चांभार लेणी कोणत्या जिल्ह्यात येते? नागपूर, नाशिक, भुसावळ किंवा या ठिकाणी अमरावती? तर ऑप्शन्स क्रमांक 2 नाशिक या जिल्ह्यामध्ये कोणत्या तर चांभार लेणी असलेली आपल्या सर्वांना दिसते। प्रश्न चौथा ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला काय म्हणतात ते सांगायचं आहे। कशाच्या? ॲसिटिक ॲसिडच्या। ऑप्शन्स मध्ये चुनखडी म्हणतात, चुना, विरंजक किंवा विनेगर? तर ऑप्शन्स क्रमांक 4 विनेगर असे ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणास संबोधले जाते हे आपल्याला लक्षात येते। पाचवा प्रश्न कोणत्या मूलद्रव्याचा अणू सर्वात लहान असतो? असा कोणता मूलद्रव्य आहे सर्वात लहान अणू असलेला? हेलियम, लिथियम, कार्बन, हायड्रोजन? ऑप्शन्स क्रमांक 1 हेलियम या मूलद्रव्याचा जो अणू आहे तो सर्वात छोटा असलेला किंवा लहान असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे। प्रश्न 6 पुढीलपैकी कोणत्या संघातील प्राणी एकलिंगी असतात ते सांगायचं आहे। एकलिंगी प्राणी कोणत्या संघातली असतात? संधिपाद, गोलकृमी, वरील दोन्ही किंवा या ठिकाणी सरपटणे? ऑप्शन्स क्रमांक 3 म्हणजेच गोलकृमी, संधिपाद या दोन्ही संघातील जे प्राणी असतात ते विद्यार्थ्यांनो एकलिंगी असलेले लक्षात येतात। प्रश्न 7 वस्तूचे स्थान कुठे असेल तर? थोडासा किचकट प्रश्न आहे, लक्ष देऊन वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे। वस्तूचे स्थान कुठे असेल तर बहिर्वक्र भिंगात मिळणारी प्रतिमा खूप लहान असते ते सांगायचं आहे, लहान दिसते ते सांगायचं आहे। ऑप्शन्स मध्ये जवळ असल्याने, लांब असल्याने, अनंत अंतरावर असल्याने किंवा वरीलपैकी सर्वच? तर ऑप्शन्स क्रमांक 3 म्हणजेच काय वस्तूचे स्थान कुठे म्हणजेच अनंत अंतरावर असेल तर बहिर्वक्र भिंगात मिळणारी जी प्रतिमा आहे ती खूप लहान दिसते हे लक्षात येते। प्रश्न 8 खालील पैकी कोणत्या प्राण्याची जात ही दुर्मिळ आहे? दुर्मिळ असलेली जात विचारलेली आहे की कोणत्या प्राण्याची आहे दिलेल्या पर्यायापैकी? लाल पांडा, कस्तुरी मृग, वरील दोन्ही किंवा शहामृग? ऑप्शन्स क्रमांक 3 म्हणजेच कस्तुरी मृग तसेच लाल पांडा यांची जी जात आहे ती दुर्मिळ असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते। 9वा प्रश्न कव्हर करूया। विचारलेलं की पाण्याचे असंगत आचरण मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जात असतो? ऑप्शन्स मध्ये आहे या ठिकाणी फोटोमीटर, ऑडोमीटर, होपचे उपकरण किंवा लॅक्टोमीटर? तर ऑप्शन्स क्रमांक 3 होपचे उपकरण जे आहे विद्यार्थ्यांनो पाण्याचे असंगत आचरण मोजण्यासाठी जे आहे उपयोगात आणले जाते हे कळते। कव्हर करूया। प्रश्न 10 तर आंतरवक्र भिंगातून मिळणारी जी प्रतिमा आहे खालीलपैकी कशी असते? कोणत्या? आंतरवक्र भिंगातून मिळणारी प्रतिमा विचारलेली
मूळ वस्तूपेक्षा लहान, आभासी, सुलट किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक 4 वरीलपैकी सर्वच म्हणजे अंतर्वक्र भिंगातून मिळणारी प्रतिमा ही कशी असते, सुलट असते, आभासी तसेच मूळ वस्तूपेक्षा लहान असते हे आपल्याला लक्षात येते. प्रश्न कव्हर करूया 11वा. अरिष्ट शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे. पूर्वी आपल्याला शब्द लक्षात घ्यायचा आहे जो की आहे अरिष्ट. आपत्ती, संकट, विपदा किंवा वरील सर्व. ऑप्शन्स क्रमांक 4 विपदा, संकट, आपत्ती हे सर्वच्या सर्व अरिष्ट शब्दाचे समानार्थी शब्द असलेले लक्षात येतात. 12वा प्रश्न. लखनौ करार पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेला होता विचारलेलं. लखनौ करार ऑप्शन्समध्ये दिलेले आहे 1917, 1916, 1918 किंवा 1919. तर ऑप्शन्स क्रमांक 2 1916 या वर्षी कोणता लखनौ करार हा झालेला आपल्या सर्वांना लक्षात येतो. करूया प्रश्न या ठिकाणी 13वा. एकलहरे विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. कोणते एकलहरे विद्युत निर्मिती केंद्र ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी नाशिक, नागपूर, जालना किंवा पालघर. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक आपल्याला एक वेळेस कन्फर्म करूया. एक योग्य आहे म्हणजेच काय नाशिक जिल्ह्यामध्ये एकलहरे विद्युत निर्मिती केंद्र हे स्थित आहे. करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 14वा असा आहे. गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो. प्राणी गांडूळ हा विचारलेला. तर मॉलुस्का संघात येते का, सिलेरेंटा, वरील दोन्ही किंवा ॲनेलिडा. ऑप्शन्स क्रमांक 4 ॲनेलिडा संघामध्ये गांडूळ हा प्राणी येतो लक्षात येते. करूया प्रश्न या ठिकाणी 15वा. कॅल्सिफेरॉल हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे एक रासायनिक नाव आहे ते सांगायचं आहे. कोणते कॅल्सिफेरॉल विटॅमिन एचे असते का, क चे, ब चे किंवा डी चे. तर ऑप्शन्स क्रमांक 4 विटॅमिन डी किंवा जीवनसत्व डी चे जे आहे कॅल्सिफेरॉल हे एक रासायनिक नाव असलेले लक्षात घ्यायचे आहे. 16वा प्रश्न. मुंबई नाशिक लोहमार्ग कोणत्या घाटातून जातो. पुढीलपैकी कोणता घाट आहे जो की विद्यार्थ्यांनो त्या घाटातून मुंबई नाशिक लोहमार्ग जातो. कुंभार्ली, माळसेव किंवा थव किंवा वरील नाही. तर थव घाटातून विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कोणता, तर मुंबई नाशिक लोहमार्ग जातो हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. करूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 17वा की सुजल जलशक्ती योजना कोणत्या मंत्रालयातर्फे सुरू केलेली आहे. सुजल जलशक्ती योजना प्रश्नामध्येच उत्तर आहे. रेल्वे, गृह, वाहतूक मंत्रालय किंवा या ठिकाणी जल. तर ऑप्शन्स क्रमांक 4 जल मंत्रालयातर्फे सुजल जलशक्ती ही योजना सुरू झालेली लक्षात येते. करूया प्रश्न 18वा की विचारलेलं समानतेचा अधिकार पुढीलपैकी कोणत्या कलमात नमूद केलेला आहे. राज्यघटनेतील ते कोणते कलम आहे ज्यामध्ये समानतेचा अधिकार आहे. कलम 13 आहे, कलम 14, कलम 15 किंवा 16. तर ऑप्शन्स क्रमांक 3 कलम 14 मध्ये समानतेचा अधिकार हा नमूद करण्यात आलेला दिसतो. तर 19वा प्रश्न करूया. सुनील कुमार कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ते सांगायचं आहे. व्यक्ती, खेळाडू लक्षात घ्या. सुनील कुमार आहेत. क्रिकेट, बॅडमिंटन, हॉकी किंवा कुस्ती. ऑप्शन्स क्रमांक 4 कुस्ती खेळाशी सुनील कुमार हे संबंधित व्यक्ती असलेले किंवा खेळाडू असलेले लक्षात येतात. प्रश्न 20वा की सरोवरांचे शहर असे कोणत्या शहराला म्हणतात. ज्या ठिकाणाला सरोवराचे शहर म्हणतात असे जयपूर आहे का, भुवनेश्वर, चेन्नई किंवा उदयपूर. ऑप्शन्स क्रमांक 4 उदयपूरला सरोवरांचे शहर असे संबोधले जाते हे आपल्याला कळते. करूया पुढचा प्रश्न. विचारलेलं की क जीवनसत्वाच्या अभावी पुढीलपैकी कोणता रोग होत असतो. जीवनसत्व विचारलेलं की क. तर मूळदूस होतो का, स्कर्वी, गलगंड, मधुमेह. ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. म्हणजे स्कर्वी हा रोग क जीवनसत्वाच्या अभावी होतो हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचे. प्रश्न विचारलेला 22वा असा आहे. कोणत्या देशासोबत भारत युद्ध हरल्यामुळे ए मेरे वतन के लोगो हे गीत लिहिण्यात आलेले होते. ते कोणता देश आहे. ऑप्शन्समध्ये आहे अमेरिका, चीन, जपान किंवा पाकिस्तान. ऑप्शन्स क्रमांक 2 चीन या देशासोबत भारताने युद्ध हरल्या कारणास्तव ए मेरे वतन के लोगो हे गीत लिहिलेले लक्षात येते. 23वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या 2 देशांमध्ये गरुड शक्ती हा करार झालेला आहे. गरुड शक्ती करार. तर भारत इंडोनेशिया, भारत पाकिस्तान, भारत चीन किंवा भारत अमेरिका. ऑप्शन्स क्रमांक 1 भारत इंडोनेशिया या 2 देशादरम्यान गरुड शक्ती करार झालेला आपल्याला सर्वांना लक्षात घ्यायचा आहे.
24वा प्रश्न, कॉर्पोरेशन कर विचारलेला की पुढीलपैकी कोणामार्फत आकारला जात आहे ते सांगायचं आहे, असतो ते सांगायचं आहे. कोणता? कॉर्पोरेशन कर. राज्य सरकार, केंद्र सरकार, जिल्ह्याकडून किंवा वरील नाही. ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच राज्य सरकारकडून कॉर्पोरेशन कर हा आकारला जात असतो. राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कशाची स्थापना केलेली होती ते सांगायचं आहे. राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सेवेची केली होती का ब्राह्मो समाज, वरील दोन्ही किंवा खाली एक पर्याय आहे. ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य राहील. ब्राह्मो समाज तसेच आत्मीय सभा या दोघांचीही स्थापना राजाराम मोहन रॉय यांच्यातर्फे झालेली लक्षात येते. प्रश्न 26वा असा दिसतो की खालीलपैकी कोणकोणते समाजसुधारक महाराष्ट्रातील आहेत ते सांगायचं आहे. पर्यायापैकी असा कोणता समाजसुधारक आहे का जो की महाराष्ट्राच्या बाहेरील आहे. ऑप्शन्समध्ये आहे महर्षी कर्वे, विठ्ठल शिंदे, आचार्य भावे किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक 4 आचार्य विनोबा भावे, विठ्ठल शिंदे, महर्षी कर्वे हे सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील असलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात. प्रश्न 27वा की तेल बिया उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी पुढीलपैकी कोणती क्रांती करण्यात आलेली होती. तेल बिया उत्पादनामध्ये वाढ, तर श्वेत क्रांती झाली होती का, रजत धागा क्रांती, नील क्रांती किंवा पीत क्रांती. ऑप्शन्स क्रमांक 4 पीत क्रांती ही तेल बियामध्ये उत्पादनामध्ये त्यांच्या वाढ करण्यासाठी केलेली होती. 28वा प्रश्न की भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर स्थित आहे विचारलेलं. भाकरा नांगल धरण कावेरी, कोयना, सतलज किंवा गोदावरी. ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे 3 म्हणजे सतलज नदीवर भाकरा नांगल धरण हे स्थित आहे, हे लक्षात येते. प्रश्न 29वा असा आहे की बक्सारची लढाई पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली होती, कोणत्या दिवशी झालेली होती तरीही म्हटले तरी चालेल. तर ऑप्शन्समध्ये आहे विद्यार्थ्यांना बक्सारची लढाई तर 22 ऑक्टोबर 1761, 1765, 1766 किंवा या ठिकाणी 22 ऑक्टोबर 1764. ऑप्शन्स क्रमांक 4 22 ऑक्टोबर 1764 मध्ये बक्सारची लढाई झालेली होती. 30वा प्रश्न 1930च्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये स्त्रियांचे नेतृत्व पुढीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेले होते. 1930चा जो मिठाचा सत्याग्रह आहे त्यामध्ये स्त्रियांचे नेतृत्व मीराबाई गोखले यांनी केले होते का, सावित्रीबाई, वरील नाही किंवा अवंतिकाबाई गोखले. ऑप्शन्स क्रमांक 4 अवंतिकाबाई गोखले यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो मिठाच्या सत्याग्रहामध्ये स्त्रियांचे नेतृत्व केलेले सर्वांना लक्षात येते. अतिशय महत्त्वाची सूचना, पुन्हा एकदा रिमाइंडर म्हटले तरी चालेल, 420 पेजेसचे PDF सध्या आपल्याला हे 199 मध्ये दिले जात आहे. जर तुम्ही हा सुपर क्लास पाहून घेतला तरच मिळेल, त्यानंतर जर घेतला 250 ते 300 रुपये तुम्हाला पे करावे लागतील. आता जोही विद्यार्थी आहे त्या सर्वांनी फटाकसे काय करायचा 8208685624 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी निसंकोच आपल्याला कॉन्टॅक्ट नक्कीच करायचा आहे. तसेच तुम्ही विद्यार्थ्यांना चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेली लगेच करून घ्यायचं आहे, एकदम फ्री असते. आणि सुपर क्लास सोडण्यापूर्वी एक जर तुम्ही लाईक केला ना तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे तो मला प्राप्त होईल, त्या कारणास्तव लगेच लाईक तर नक्कीच करून घ्यायचं आहे. चला मग भेटूया पुढच्या क्रमात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.